नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करते। पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेत मोठा घोळ झाल्याचं दिसून आलं असून एकाच प्रभागात 2 ते 4 विधानसभा मतदारसंघ आणि अनेक क्षेत्रीय कार्यालयांचा समावेश करण्यात आल्याचं दिसून आलं। विशेषतः प्रभाग क्रमांक 13 मध्ये पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी, कसबा आणि शिवाजीनगर असे 4 विधानसभा क्षेत्र आहेत। यामुळे मतदारसंघांमध्ये गोंधळ झाला असून प्रशासकीय कामकाजही गुंतागुंतीचं झाल्याचं दिसतंय। पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे जाहीर केले असून हे नकाशे महापालिका मुख्यालयासह शहरातील सर्व 8 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध आहेत। यामुळे इच्छुक उमेदवार, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे। तर या प्रारूप रचनेवर 4 सप्टेंबर पर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार आहेत। खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचाऱ्यांनी थेट अधीक्षक अभियंताकडे तक्रार केली आहे। वेतन थांबवणं, धमकावणं आणि नियमबाह्य कामकाज करून कुऱ्हाडे या पिळवणूक करत असल्याचा गंभीर आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आलाय। तर या आरोपांवर श्वेता कुऱ्हाडे यांनी आपण बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने ते मुद्दाम तक्रारी करत असल्याचं सांगितलंय। गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवलाय। लवकरच तब्बल 18,631 पोलीस शिपायांची भरती केली जाणार असून या भरतीमध्ये कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची विशेष संधी देण्यात आली आहे। त्यामुळे हजारो तरुणांना आता मोठा दिलासा मिळालाय। महाराष्ट्र राज्यात गंभीर गुन्ह्यातील आरोपींना पुराव्याअभावी शिक्षा न होण्याचा प्रकार अधिक वाढलाय। तर या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत 7 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यांसाठी आता फॉरेन्सिक पुरावे अनिवार्य केलेत। यासाठी राज्यभरात 259 अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कार्यरत येणार आहेत। तर या व्हॅनमध्ये रासायनिक विश्लेषण, DNA आणि डिजिटल पुरावे तपासण्याची साधनं उपलब्ध असल्यामुळे घटनास्थळीच तात्काळ तपास करणं आता शक्य होणार आहे। पुण्यातील एका महाविद्यालयाच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याचा आरोप मनसेने केलाय। तर कोरेगाव पार्क येथील किकी पबमध्ये हा संपूर्ण प्रकार सुरू असताना उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने मनसेच्या कार्यकर्त्याने ही कारवाई केली आहे। तर या घटनेनंतर पब बंद करण्याचे आदेश दिले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। पीएमपीच्या महिला वाहकांना बस मार्गावरील थांब्यांवर स्वच्छतागृहांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। सध्या असणाऱ्या अस्वच्छ स्वच्छतागृहांचा वापर करावा लागत असल्याने महिलांना आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागतंय। तर शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याचं परिपत्रक निघून 10 वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची माहिती यावेळी महिला वाहकांनी दिली आहे। केंद्र सरकारने स्वयं पोर्टलवर पायथन आणि क्रिकेट विश्लेषण यांसारख्या विविध AI अभ्यासक्रम मोफत उपलब्ध केला असून ज्यामुळे आता विद्यार्थी व व्यावसायिक घर बसल्या AIचं शिक्षण घेऊ शकतात। तर या अभ्यासक्रमांची नोंदणी आता वेबसाईटवरती उपलब्ध असून प्रमाणपत्र मिळाल्यास करिअरमध्ये फायदा होऊ शकतो। पिंपरी चिंचवडच्या मोशी उपबाजारात रानभाज्यांची आवक आता चांगलीच वाढली आहे, मात्र आता त्यांना चांगला दर मिळत नाहीये। तर सोलापूरहून आलेले कुदुरले 270 ते 300 रुपये किलो, तर पनवेलचे पडवळ हे 70 ते 80 रुपये किलो दराने विकले जात आहेत। इतर भाज्यांपैकी टोमॅटोचा भाव 50 रुपये किलो असून कोथिंबीर 15 रुपये प्रति गड्डी या दराने उपलब्ध आहे। पुण्यात घरफोड्या वाढल्या असून शेतकऱ्यांचं दुर्लक्ष एक मोठं कारण ठरतंय। आवाजच नाही आला असं सांगून अनेकदा संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष केलं जातंय, ज्यामुळे चोरट्यांना फायदा होतोय। पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहून कोणत्याही संशयाच्या वेळी 112 क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलंय।
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार शहरात समाविष्ट 32 गावांमध्ये 4 प्रभाग झाल्याने 16 नगरसेवक निवडून येणार आहेत। त्यामुळे जुन्या हद्दीतून पूर्वीचे 162 नगरसेवक कमी होऊन ही संख्या आता 146 वर आली आहे। एकूण 165 नगरसेवकांच्या नवीन रचनेत समाविष्ट गावांना न्याय मिळाला असला तरी जुन्या पुणे शहरावर मात्र अन्याय झाल्याचं मत माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। या बातमीसह आपण पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट।